तर हेलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग। तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे, जसं की तुम्ही रांगोळीवरून बघू शकता। तर इकडे माझी देवपूजा वगैरे झाली होती। लवकर उठते ना मी आजकाल, तर बरं वाटतंय जरा फ्रेश। यूट्यूबच्या सासवा। तर चला, हा आपला डायलॉगच झाला, ते सोडा। इकडे बघा, भीमसेनी कापूर टाकलेला आहे या मशीनीमध्ये। आणि हो, मी ट्राय केलं बरं का, ही मशीन जळून जात नाही। म्हणजे हे कापूर जरी संपलं 2 तास जरी चालू असली ना, तर चांगली ब्रँडेड निघालेली आहे ती मशीन। इकडे बघू शकता, दुधाला आला होता, लगे मी दूध बी तापवायला ठेवलं आहे। आणि हे आहे सातारचे कंदी पेढे, जे की मी काळूबाईला गेल्यावर आणले होते। तिथं लिहिलं होतं बाबा सातारचे कंदी पेढे, ते तिकडंच आहे ना वाटतं, त्याच्यामुळे मग मी हे पेढे आणलेले आहेत। या तुम्ही पण पेढे खायला लगेच लागलेली आहे मी इकडे स्वयंपाक करायला। तर पीठ मळून ठेवलं आहे, इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे मयंकच्या, बरं का। माझी तर देवपूजा आंघोळ झालेली आहे, मयंकच्या आंघोळीला पाणी ठेवला, पण मयंक अजून झोपलेलाच आहे। मग एक बाई मला कमेंट करत होती, मला म्हणे तू लय पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह आणि काय काय बोलत राहते, काय काय उपाय सांगत राहते, आणि साधं तुझ्या घरामध्ये तुळशी नाही आहे म्हणे। तर हे काय बाई, हे गुलाबाच्या झाडं दिसतं का तुला, का शेवंतीचा झाड दिसतो का, काय लावलंय दुसरं काय सोचा झाड बीड? तर काय बाया आहेत बाई, काय बोलावं या बायांना काय माहिती, मला तर काय उमजतच नाही। तर जाऊ द्या, या असल्या लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे। तुळशीचा पौधा घरात नाही ठेवा लागत, बाहेर ठेवा लागतं बाल्कनीमध्ये, ठीक आहे। तर इकडं माझ्या लेकरू झोपलाय बाई, चेपट्या कधी उठतो काय माहिती। पण खरं सांगू का तुम्हाला, हा मयंक आहे ना, झोपला राहतो तेव्हाच बरा वाटतो मला। किती शांत राहतो, आणि घर असं शांत शांत, फक्त नजरे पुढे राहावं। पण मग काय बडबड बडबड। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल, ओके। तर मी उठली लवकर, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली। आज म्हणजे आज सारखं रोज सारखं आज झालेलं आहे, विशेष काही नाही। तर मी लवकर उठायला सुरुवात केलेली आहे आता, आणि तेव्हापासून मला घरामध्ये लय प्रसन्न आणि फ्रेश वातावरण वाटतं। चांगलं असतं लवकर उठणं, तुम्ही बी लवकर उठत जा। तर चला मग, आता माझं आवरलेलं आहे, मयंकचा टिफिन वगैरे करून दिला आहे। आता इकडं भांडे घासायचे पडलेत, याला शाळेत सोडून देते एकदा, याची शाळेची तयारी केलेली आहे। तर आज काय काम आहे मला, याला शाळेत सोडून थोडं बाहेर जाणार आहे, लगेच येणार आहे। सो काय काम आहे ते तुम्हाला सांगणार, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला मग, चलो। हॅलो फ्रेंड्स, तर पुरा मोबाईल शॉपी इथं मोबाईल घ्यायला आली होती। कॅमेऱ्याचा जरा प्रॉब्लेम आहे, माझा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे दुसरा मोबाईल घ्यायला आले। तर घेतलेले आहे, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि व्हिडिओ शूट करणार नाही झालं, कारण हाही मोबाईल बिझी होता, नवीन घेतला तो, असं झाला विषय। तर चला आता निघते, मग बोलू आपण घरी गेला। वेलकम बॅक। खूपच म्हणजे खूपच घाई गडबड चालू आहे माझ्या मागं, खूप सारखं चढ उतर होऊन राहिलं आहे पायऱ्यावर। तर आता एक पार्सल आलेलं आहे, जे की तुम्हाला सांगितलं होतं मी। एक प्रियाताई म्हणून आहेत इंस्टाग्रामवर, त्यांनी तो पार्सल पाठवलेला आहे। तर काय आहे ते तुम्हाला सांगते, मयंकचा बड्डेचा गिफ्ट आहे तो। तर चला अनबॉक्स करू आपण, तुम्ही कंटिन्यू करा। तर फ्रेंड्स, मी मयंकला शाळेत सोडायला गेली होती, तशीच मी मोबाईल घ्यायला गेली, कारण मला माझ्या मोबाईलला जरा प्रॉब्लेम झाला आहे। आणि हे काय सोशल मीडियाच्या शिवाय आमच्याकडे दुसरं काही काम नाही आहे, त्याच्यामुळे मोबाईल जर खराब झाला असेल काय करावं, तर मला स्वस्तात मस्त आणि डाऊन पेमेंटवर छान मोबाईल भेटलेला आहे। सो त्याची माहिती मी तिकडे दिलेली आहे इंस्टाग्रामला, तुम्ही बघू शकता। मग दिवसभर काय माझ्याकडून मोबाईल घेतल्यामुळे व्हिडिओ शूट करणं नाही झालं, त्याचे ते सेटिंग वगैरे बघत बसण्यामध्ये टाईम वेस्ट झाला। त्यानंतर संध्याकाळी हा व्हिडिओ शूट घेतलेला आहे मी थोडासा, की मयंकचा गिफ्ट आलेला होता। एक प्रियाताई म्हणून आहेत, त्यांनी हा गिफ्ट पाठवलेला आहे। तर गिफ्ट आला होता, त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करायचं विसरून गेली, कारण मी बाहेर गेल्यामुळे माझं खूप टाईम वेस्ट झाला। आणि मग घरी आल्यावर सगळे कामं तसेच पडले होते, म्हणलं आधी कामं वगैरे करून घ्यावं, नंतर व्हिडिओ शूट करावा। तर ते काही व्हिडिओ शूट करणं जमलंच नाही माझ्याकडून, आणि त्याच्यानंतर विसरून गेली। तर हे बघा, अशा पद्धतीने हे गिफ्ट आलेलं आहे मयंकला। खूप जण म्हणत होते की स्टडी टेबल घे, स्टडी टेबल घे, तर ते बघा तुटलं काढताना, काय तुटलं की ऑलरेडी तुटलं होतं काय माहिती। तर फ्रेंड्स, हे ते स्टडी टेबल आहे मयंकसाठी। तर विषय काय झाला आहे, आमचं ना असलंच घाई गडबडीमध्ये रिकामे कुटाने होतात। तर हे जे आहे हे तुटलं नाही, थांब तिथं बसता येते बरोबर, तर याला बसवा लागेल व्यवस्थित डोकं लावून। सध्या तुम्ही हा स्टडी टेबल बघा, याची डिझाईन वगैरे बघा किती छान आहे, बघा एकदम भारी आहे। इथं चाय वगैरे, दूध वगैरे, इथं पेन, इथं पेन्सिल। तर मयंकला असलं मी स्टडी टेबल म्हणजे त्या ताईने
गिफ्ट केलेलं आहे, जे प्रियाताई म्हणून आहेत इंस्टाग्रामवर माझे मैत्रीण, तर त्यांनी मयंकच्या बड्डे निमित्त हा गिफ्ट दिलेला आहे. सो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बाकीचे भरपूर काम आहे, सगळा राडा पडला आहे, त्यामुळे मला आधी कामं आवरणं महत्त्वाचं आहे, बाकी बोलू आपण नंतर. तर फ्रेंड्स, वेलकम बॅक. तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे ना सुरुवातीला, तो व्हिडिओ सोमवारचा शूट करून ठेवला होता मी, पण थोडासाच शूट झाला, त्याच्यामुळे म्हणलं याच्यामध्ये हा व्हिडिओ ॲड करावा. आणि आज आहे बुधवार. बघा मी पार्लरमध्ये आलेली आहे. हा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल बुधवारच्या व्हिडिओमध्ये. तर पार्लरमध्ये आली आणि डोक्याला काहीतरी लावून बसली. याला म्हणे अर्धा पाऊण तास लागल आणि मॅडम गेल्यात घरी. मग आता मी काय करू, तर मी बसली व्हिडिओ एडिट करत. तर मग बघते तर 5 मिनिटाचा शूट झाला होता त्या दिवशीचा व्हिडिओ, जेव्हा मी मोबाईल घ्यायला गेलती. तर बघा हा मोबाईल घेतलेला आहे. तर हा मोबाईल घेण्याचं कारण असं की माझ्या या मोबाईलला काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती. व्हिडिओ शूट होत नाही आहे त्याच्यामध्ये, आणि काही ना काही प्रॉब्लेम येते. कंटिन्यूज सेटिंगमध्ये बरेच काही प्रॉब्लेम येत आहेत. आणि म्हटलं चला बेनिफिट पण होईल. तर मेन म्हणजे मी मोबाईल घ्यायला दुसरा गेलती, पण हा मोबाईल आला. आता म्हणतात ना, जे नशिबात असते ते भेटते, असा झाला विषय. तर जाऊ दे, तो विषय एवढं सांगणं गरजेचं नाही. पण मोबाईल हा सेकंड म्हणजे दुसरा मोबाईल घेतलेला आहे, आणि आता याच्यामध्ये काम स्टार्ट करणार आहे मी. म्हणजे ह्या मोबाईलमध्ये एक साईड बाय साईड मयंकसाठी बी होते. मयंकला अभ्यास वगैरे आला नाही नीट, म्हणजे एखाद्या वेळेस शाळेत जायच्या टायमिंगला त्याला अभ्यास करायचा असलं आणि माझा व्हिडिओ शूट करायचा असलं, असले प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे मग हा एक बरं झालं, जाऊ द्या. आणि हप्त्यावर घेतलेलं आहे बरं का, परत मानणार नाही तर हप्ते भरणार आहे आता पुढच्या या महिन्याचा. तर लय लोड आलेला आहे मला जरा, तर पुढच्या महिन्याचा करून घेतलेला आहे हप्ता. म्हटलं बरी कमी हप्ता करून घेतलेला आहे की मला बी जास्त लोड येणार नाही असं. ऑलरेडी गाडीचा मोबाईलचा हप्ता चालू आहे. तर आता मागचा व्हिडिओ तुम्ही जो बघितला काळूबाईला गेलेला, तर त्याच्यामध्ये काय एक बाई म्हणे, या बायांचं मला लय वैताग येते बघा. कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये नव्हती लुळबुळ करायची, मोकार घाण सवय असते बायांना. तर इथं कोणी नाही बरं का म्हणून बोलते. तर या बायांना एवढी म्हणजे अशी घाण सवय असते की काय ना काय खोडी करतीलच. कशी तू कोणा अनोळखी माणसासोबत गेली आणि कसं तू कोणाला भेटली ना, मग असं ना मग तसं काय काय तिने कमेंट केली. तुम्हाला सांगू का ताई, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर बघत जा, नाही तर काही गरज नाही आहे. मान्य आहे, जरी तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगितले असणार, तर मी माझ्या जीवनामध्ये एवढे अनुभव घेऊन बसलेली आहे ना चांगले चांगले, की आता मला कोणी फसवू बी शकत नाही. पुढचा माणूस कसा आहे कसा नाही हे एकाच नजरेत ओळखते. मला जास्त दिवस त्याच्यासोबत घालवायची बी गरज नाही आहे की तो खरंच कसा आहे ओळखण्यासाठी. एवढे अनुभव आलेले आहेत. जे जवळचे लोक दगा देऊ शकतात, धोका देऊ शकतात, तर दुसऱ्या लोकांचं कुठं काही घेऊन बसले नाही का. तरीसुद्धा ते व्यक्ती जे आले होते ना, ते एवढे चांगले होते, एवढे म्हणजे व्यवस्थित त्यांचा स्वभाव जो होता, त्यांची रिस्पेक्ट करण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत. आणि असले आलतू फालतू टुकार लोक जे असतात ना, अशा लोकांसारखे समजलं ना, जास्त मला कोणाची नावं घ्यायची गरज नाही आहे. ते असतात फालतू लोक. त्यांना वाटतं की मुलगी पैसा दाखवल्यावर पटन, त्यांना वाटतं की म्हणजे तुम्ही समजून घ्या, बाकी काय मागं कांड झालेलं. त्या लोकांना तर आम्ही गुरुचा दर्जा दिला होता, त्या लोकांना तर आम्ही चांगलं समजलं होतं, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला आमचे लेकरं सोडून लग्न करण्यासाठी मागण्या घातल्या होत्या, चुकीची नजर घातली होती आमच्यावर. तसे तर नाही ना. जगामध्ये मान्य आहे की आपण सेफ राहायला पाहिजे, पण सगळेच फालतू असतील असं जर आपण विचार केला ना, तर मग आपण कोणाशीच असे नवीन ओळख्या होणार नाही, कुठं कोणाशी विश्वास ठेवू शकणार नाही. आपण कोणावर तरी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण अनुभव घेऊन ठेवतोय ना, त्यामुळे जरा बोलताना विचार करावा. आता तो व्यक्ती होता, तर त्याच्यावर एवढं डोळे बंद करून, तुम्हाला तर माहिती आहे ज्याच्यासोबत भांडणं झालेत किंवा केस भानगडी झाल्यात, तर त्या व्यक्तीने एवढं म्हणजे त्याची एवढी घाण नजर होती माझ्यावर, हे पतासुद्धा लागू दिलं नाही. सांगा बरं, असे बी लोक असतात. आपण जर सगळ्यांना हे करत बसलो की हा बी तसा असेल, तो बी तसा असेल, तो बी तसा, तर मग आपण कोणावरच विश्वास ठेवू शकणार नाही. आणि मी सांगते तुम्हाला, अनुभव आला आहे, त्यामुळे मी चांगला विचार करूनच बघते. कारण काय लोकांचं का कोण कसे आहे हे एका नजरेत ओळखते मी, त्यामुळे मी कोणाला फसत बी नसते. आणि गेली पण असेल ना तर सेफली गेली. तेवढ्या मी बॅकला पावर ठेवते, एवढं विसरू नका. कारण काय मी असं कोणी येईल, कोणी फसवल, कोणी असं, तर तुम्ही जे काही विचार करत असणार ठीक आहे, तर असं काही घडणार नाही. एवढी पावर ठेवते ना, फोन जरी फिरवला ना मी, तर हाय त्या जागेवर, मग कुठेही असू दे महाराष्ट्रामध्ये, हाय त्या जागेवर मी हे करू शकते. तर काही काही गोष्टी नसतात सांगायच्या बाबा, पण ते व्यक्ती चांगले होते ठीक आहे. आम्हाला घेऊन गेले काळूबाईला, त्यांनाही जायचं होतं, आम्हाला घेऊन गेले, आमचं चांगलं काम झालं, तिकडे दर्शन पण झालं. महत्त्वाचं म्हणजे मला एक कामच होतं तिकडे, आणि दर्शन पण घेऊन होतील म्हटलं, तर त्याच्यावरून काही गोष्टी लक्षात आल्या. तर अशा गोष्टी असतात. सगळ्या गोष्टीमध्ये आपलं डोकं लढवायचं नसतं. पुढचा व्यक्ती किती हुशार आहे, त्याला किती अनुभव आलेले आहेत, तो आता पुढं काय करू शकतो हेही विचार करा ठीक आहे. आणि सगळ्याच गोष्टी सांगणं गरजेच्या नसतात. बाकी ते दादा जे आम्हाला घेऊन गेलते ना, एवढा भारी स्वभाव होता त्यांचा, एवढे फ्रेंडली, एवढे म्हणजे असं घरच्यांसारखं वाटत होतं.
असं नाही की सगळे कोणी येणारे प्रत्येक व्यक्ती चुकीचाच राहतो म्हणून. आणि मला माहिती चांगल्या पद्धतीने कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं, असं कोणी येत राहतं भेटायला. आता त्यांना जर नाही म्हणलो आपण एक्झाम्पल, तर काय होऊन जाईल, ॲटिट्यूड दाखवल्यासारखं होऊन जाईल. आणि मी असं उगाच कोणाला ॲटिट्यूड दाखवत बसत नाही हां. आणि पुढचा व्यक्ती त्या लायकीचा असेल ना, मग तिथल्या तिथं त्याची लायकी उतरवून देते. एवढी तर सवय आहे मला चांगली, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि जर ते बॅड याच्याने कमेंट केली असेल की माझ्यावर बोट उचलण्याचा जर प्रयत्न करत असाल ना, तर अजूनही तुम्हाला सांगते, थांबा. त्या फालतू बायांसारखी नाही आहे मी, ठीक आहे. मी जे काही करते ते योग्यच करते. आणि मी जे काही आहे ना, स्वतःच्या जीवावर आहे, स्वतःच्या बळावर आहे. त्यामुळे कोण काय बोलल, कोणाचं ऐकून घ्यायचं एवढं माझ्याकडं जमणार नाही. आता तुम्ही याला ॲटिट्यूड म्हणा किंवा सेल्फ रिस्पेक्ट म्हणा, ठीक आहे. आणि कोणी येऊन मला फसवून जाईल एवढी तर साधीभोळी मी आता राहिलेली आहे. तुम्ही एकच गोष्ट आता लक्षात घ्या, ती करिश्मा माहीत नाही कुठं गेली, पण ही करिश्मा नवीन आहे. जिनी जगाचे अनुभव घेतलेले आहेत, कोण कसं, आपले कसे परके कसे, बऱ्याच गोष्टीचं. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ बी नका आणि प्लीज मला देऊ नका. हे जे नेगेटिव्ह कमेंट्स करताना आता भरपूर कमी झालेले मान्य करते मी. काहीतरी माझे व्हिडिओ आवडायला लागले असतील, बरेच लोक आहे जे सपोर्ट करतात, पण असलं काहीतरी बोलून माझं काही डोकं हँग करू नका बाबा. मला कुठं कोणाला भेटायचं, कोणाला, सगळ्यांना ओळखते मी. त्यामुळे मला तरी ज्ञान देऊ नका, ठीक आहे. तर चला, आता मी म्हणजे व्हिडिओ तो शूट झाला नव्हता पूर्ण, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो बाकी बुधवारचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच. आणि बाकी मोबाईल कसा आहे हे मला सांगायला विसरू नका. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एकामध्ये मयंकचं चॅनल, एकामध्ये याच्यावर हे करते, कारण स्टोरी पण मी कंटिन्यू केलेली आहे. सो जे लोक म्हणजे ज्यांना आवडत असेल माझी स्टोरी वगैरे ऐकायला बघायला, तर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तिकडे मी माझी स्टोरीचा पार्ट 1 टाकलेला आहे, 2 पण टाकलेला आहे. आता 3 पार्ट लवकर बनवण्याचा, मला जसं वेळ भेटेल तसं. आणि मी जॉब करते का नाही करते, तर कुठं करते, ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं नाही वाटत मला. कारण माझे दुश्मन कमी नाही आहेत पुण्यामध्ये. ते कोण नाही कोणी माझ्या मागं लागलेले आहे, माझ्यावर नजर ठेवू नये, माझंच हे. त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत जास्त गोष्टी. जरी करत असेल तरी मी म्हणणार नाही करत म्हणून. त्याच्यामुळे मी 2 टाईम खाऊन सुखी आहे, माझं मी जगते, एवढ्याचं समाधान माना. मी सुखी दिसते, सगळं काही चांगलं आहे, एवढ्याचं समाधान माना. कारण एवढं पण सगळ्या गोष्टी शेअर करून काहीच फायदा नाही आहे, हे पण मी अनुभवलेलं आहे. कारण काही प्रॉब्लेम झाल्यावर कोणीच धावून येत नाही. हे फक्त प्रेम तुमचं एवढ्यापुरतं असतं, इथपर्यंत, सोशल मीडियापुरतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार, तुम्ही मला कमेंट करणार, एवढंच प्रेम असतं. बाकी समजा अर्ध्या रात्री कोणाला फोन लावलं तर लगेच कोण धावून येणार नाही आहे काही प्रॉब्लेम झाल्यावर, समजलं. त्यामुळं जरा जेवढं बोलायचं तेवढंच बोलायचं माणसानी. बाकी मी ओके आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, मी कोणाला फसत नाही आणि कुठं अडकत नसते. आता जे काही आहे सेफ अनुभव घेऊन चाललेला आहे आपलं, त्यामुळे चालू द्या, ठीक आहे. तर चला मग, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मयंकच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तिकडे स्टोरी सांगतच आहे, सांगणार जसं जसं वेळ भेटणार तसं सांगणार. कारण हाही चॅनल हँडल करायचा, तोही चॅनल हँडल करायचा, कामाकडे लक्ष द्यायचं, घराकडे लक्ष द्यायचं, पोराकडे लक्ष द्यायचं, सगळ्या काही एकट्या बायकोने हँडल पॉसिबल होत नाही. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची, लग्नाचं जरा मनावर घेतलं आहे बरं का. आतापर्यंत चालू होतं भेटल कोणतरी असं, तर जेवढे काही अनुभव घेतलेत ना मी, त्याच्यावरून एकच सांगणार की या जगामध्ये फालतू मुलांची कमी नाही आहे, जे की असं बघतात की ही एकटी बाई आहे, हिला फसवायचं आणि ऑलरेडी ही फसली, त्यामुळे आपल्याला फसून जाईल वगैरे, आणि मग आपण तिला असं बोलू तसं बोलू. मी लय अनुभव घेतलेले आहेत, त्यामुळे मी या अनुभवातून एक चांगला निर्णय निवडून काढलेला आहे. कदाचित तो तुम्हाला आवडणार नाही आवडणार भविष्यातला प्रश्न आहे, पण लग्न ही गोष्ट मनावर घेऊन जास्त सांगत नाही, पण जेव्हा असं कृत्य करून दाखवेल ना तेव्हा तुम्ही माना. कारण नुसतं बोलण्यात आणि करण्यात फरक असतो. पण शक्यतो लवकरच लग्न होणार आहे असं समजा तुम्ही, ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.